पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. सोनं आता 2000 रुपयांनी वाढल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. चांदीच्या भावात 20,000 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे भाव 1.5 लाखांच्या उंबरठ्यावर असून वर्षाअखेरीस सोने चांदीच्या भावानं आता नवा विक्रम गाठलाय. जळगाव सुवर्ण नगरीमधून याचाच आढावा घेत सोने तज्ज्ञ गुंतवणूकदारांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. पाहूयात. सातत्याने सोने व चांदीच्या दरात का वाढ होत आहे? दादा, सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच पाहायला मिळत आहे. आज सोनं हे 2000 तर चांदी हे 20,000 वाढलेलं आहे. याची मागची कारण काय? साहजिक आहे, सोन्याचे भाव जे आहेत ते सातत्याने सोन्याचे भावही वाढत आहे. दिवाळीत सोन्याचे भाव 1,31 होते, नंतर 1,17 झाले. आज परत सोन्याचे भाव 1,40,000च्या वरती आहे. आणि चांदी तर शॉर्ट टर्म मध्ये चांदी आज 2,57,000 रुपये झाले आहे. आज चांदीचे भाव 20,000ने वाढलेले आहे आणि सोन्याचे भाव 2,000ने वाढलेले आहे. याचे मागचे जे कारण आहे ते फेडरल रिझर्व्हची इंटरेस्ट रेट्स आहे ते येणाऱ्या वर्षात दोन पार्टमध्ये कट होणार आहे, 2 टप्प्यात ते कट होणार आहे. त्याच्या स्पेक्युलेशनमुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. सोबतच जिओ पॉलिटिकल टेन्शन जे आहे ते सुरूच आहे. सोन्यामध्ये हेवी बाईंग जी आहे ती कंट्रीज कडनं सुरू आहे. सोबतच चांदीचा आपण विचार केला, अशी कोणती एंटिटी राहिली नाहीये जे चांदी घेत नाहीये. मी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ना 60,000पासून केलेली आहे. चांदीची इन्व्हेस्टमेंट ही फायद्याचीच आहे. तर चांदीमधली इन्व्हेस्टमेंट फायद्याचीच आहे, केलीच पाहिजे. कारण की इंडस्ट्रीज यूज मध्ये चांदी वापरायला सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे चांदीचं शॉर्टेज येणारच आहे आणि चांदी लागणारच आहे 100%. नवीन वर्षात 5 जानेवारीला अजून काय उलाढाल होते? अजून सोने व चांदीच्या दरात वाढ होते का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.